मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। सायराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। संकल्प पतसंस्थेनं अल्पावधीमध्ये सभासदांचा विश्वास जिंकलाय। आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि लोकाभिमुख योजना हीच संस्थेची खरी ताकद आहे। ग्रामीण भागामधील सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्याचं कार्य ही संस्था करते, असे प्रतिपादन श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार हेमंत ओगले यांनी केलं। राहुरी फॅक्टरी येथील संकल्प नागरी पतसंस्थेचा गुरुवारी द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी आमदार ओगले बोलत होते। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, माजी सभापती सचिन गुजर, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। प्रारंभी संस्थेचे चेअरमन तथा माजी नगरसेविका सुजाता कदम यांनी सर्वांचं स्वागत केलं। कार्यक्रमास तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे तसेच आदिनाथ कराळे, शहाजी ठाकूर, ज्ञानेश्वर वाणी, बाळासाहेब खुरुत, भारत शेटे, दीपक त्रिभुवन, वैभव गिरमे, विश्वास पाटील, राहुरी निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, किशोर थोरात, दत्तात्रय रोडे, मारुती खरात, रवींद्र राऊत तसेच नंदू मोरे, चारुदत्त पवार, डॉक्टर वसंत बोरा, दिलीप तनपुरे, सुधाकर तनपुरे, सुरेश भंडारी, पारस चोरडिया, बिटू पवार, राजेंद्र सोळंकी, पारस खिवनसरा, प्रकाश सोळंकी, संदीप कदम, मुकुंद वेदपाठक, बबन डोंगरे, विजयकुमार खळेकर, विठ्ठल शेटे, स्मिता वेदपाठक यांसह अनेक मान्यवर आणि महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या। यावेळी आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन भालचंद्र थोरात यांनी मांडले आहेत। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेत। संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेचा आज वर्धापन दिन आहे आणि आमच्या कदमताई यांनी खूप उत्तम पद्धतीत संस्था चालवत आहेत। मी त्यांना आज त्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो। अशीच त्यांची प्रगती हो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना। आज या ठिकाणी राहुरी फॅक्टरी आणि परिसरातील अतिशय आर्थिक क्षेत्रामध्ये चांगली असलेली संकल्प नागरी पतसंस्थेचा दुसरा वर्धापन दिन। स्थापनेपासूनच या संस्थेची सुरुवात चांगली झाली। हरिभक्तपरायण महंत रामगिरी महाराज आध्यात्मिक क्षेत्रातील एक उज्ज्वल असं नाव की ज्यांच्या मार्गदर्शनानं या संस्थेची ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आमचे मित्र सुधाकररावजी कदम असतील, विद्यमान चेअरमन सुजाताताई कदम असतील, यांनी अतिशय काटकसरीनं आणि सभासदांच्या हिताचा कारभार करत या संस्थेचं अतिशय नावलौकिक या ठिकाणी होतं आहे। परिसरातील अनेक सामाजिक कामामध्ये त्यांचं अतिशय मोठं योगदान असल्यामुळं निश्चितपणानं लोकांचा या संस्थेवरील विश्वास हा वाढत जाणार आहे आणि या संस्थेची उत्तरोत्तर निश्चितपणानं प्रगती होईल। मी आमच्या राहुरी फॅक्टरी स्थायी योग प्राणायाम वर्गाच्या वतीनं, आमच्या ओंकारेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं आणि आमच्या थोरात पाटील परिवाराच्या वतीनं संकल्प नागरी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा निश्चितपणानं आर्थिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये या संस्थेचं काम उज्ज्वल असं हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द। मी
या संस्थेमध्ये माझे मिस्टर इथं संचालक आहे आणि कदमबाई कदम मॅडम आणि सुधाकर भाऊ ह्याचे फार मोठं सहकार्य आहे आमच्या कुटुंबाला आहे, आमच्या गल्लीला आहे आणि आमच्या गावाला पण आहे. ते सर्व धर्म समभाव ह्याचं पूर्णपणे पाळतात. कधी भेदभाव करत नाही, काही नाही. सगळ्यांना सांभाळून घेऊन आजपर्यंत त्यांनी चांगली वाटचाल केली आहे. त्यांच्या कुटुंबाला त्यांनी व्यवस्थित सांभाळलेलं आहे. त्याच्यावरूनच हे समजून येतं की ते बाकी समाजालासुद्धा सांभाळतील. हां, आजकाल आपण बघतो जे आहे ते आपलं पुरतं विचार करतो, तसा नाही आहे. आपल्या इथं जसं जे वातावरण आहे धार्मिक परत सामाजिक वातावरण त्याप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू आहे. म्हणून मी त्यांना अभिनंदन करते. त्या संचालिका झाले, मला त्यांना अभिनंदन करता आलं नाही. मी आता सगळ्यांच्या समोर त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांनी असंच सहकार्य ठेवावा आणि वाटचाल करावी. गोरगरिबाचं काय गोरगरिबाकडे लक्ष ठेवा आणि एक आईचं कर्तव्यसुद्धा त्यांनी व्यवस्थित पाळलेले आहे. एक म्हणजे सुनेचं कर्तव्य केलेलं आहे. सगळ्या बाबतीत त्यांची यशस्वी चालू आहे. नमस्कार. आज संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेचा द्वितीय वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने इथे सर्वच मान्यवर उपस्थित राहिले, सर्व महिला भगिनी उपस्थित राहिल्या. सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करत आहे. आणि माझ्या या संकल्प नागरी पतसंस्थेच्या 2 वर्षापर्यंतचा अनुभव आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे येत आहे. पहिला अनुभव म्हणजे आमच्यावर लोकांनी दाखवलेला विश्वास आणि हा विश्वास आम्ही असाच विश्वास कसा संपादन करायचा दिवसेंदिवस तो आम्ही प्रयत्नात राहू. आणि इथून पुढे ही संकल्प नागरीच्या इतर काही सोयी सुविधा असतील किंवा त्यांच्या कर्ज सुविधा असतील, सोने तारण असेल, यामध्ये आम्ही कशा प्रकारे वाढ करता येईल याचं इथून पुढेही आम्ही प्रयत्नशील राहू. आणि जो विश्वास दाखवला आणि इथून पुढेही असाच सर्वांनी या संस्थेवर विश्वास दाखवून आम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त. संकल्प नागरी पतसंस्थेचा आज 2रा वर्धापन दिनानिमित्त आमच्या वाळुंज कुटुंबाकडून परिसराच्या वतीनं आदर्श नागरी पतसंस्थेच्या वतीनं शुभेच्छा देतो. आमच्या भगिनी सुजाताताई कदम ह्या चेअरमन असून त्यांच्या हातून अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशी सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो. आज संकल्प नागरी पतसंस्थेच्या 2ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज अनेक मान्यवरांनी आमच्या संस्थेला भेट दिली. त्यात श्रीरामपूरचे आमदार माननीय हेमंत भाऊ उगले, करणदादा सासने, त्यांच्या समवेत आलेले सचिनदादा गुजर, तसेच स्थानिक आमच्या देवळाली प्रवरा व राहुरीतून अनेक मान्यवरांनी आमच्या संस्थेला भेट दिली व शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्व उपस्थितांचे व मान्यवरांचे मी स्वागत करतो, आभार मानतो व असंच प्रेम आमच्यावरती इथून पुढे सदैव राहो अशी मी सर्वांना विनंती करतो व माझे आभाराचे 2 शब्द संपवतो. महेश दाने, सी 24 तास, राहुरी. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा.